नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, झोमॅटो कंपनीच्या फूड डिलिव्हरी व्यवसायाचे CEO राकेश रंजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। आता कंपनीचे संस्थापक आणि CEO दीपेंदर गोयल स्वतः ही जबाबदारी घेणार आहेत। याचा अर्थ असा आहे की आता झोमॅटोची पूर्ण जबाबदारी एकाच व्यक्तीकडे असेल। झोमॅटोच्या फूड डिलिव्हरी ऑपरेशन्समध्ये हा सलग दुसरा राजीनामा आहे। यापूर्वी फूड डिलिव्हरीचे COO रिष्णुल चंद्रा यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। अलीकडच्या काळामध्ये कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाकडनं ही दुसरी मोठी हकालपट्टी आहे आणि यामुळे पुन्हा एकदा झोमॅटोच्या नेतृत्वाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झालेत। झोमॅटोनं कुठलंही थेट कारण यासाठी दिलेलं नाही। राकेश रंजन काही काळ झोमॅटोच्या डिलिव्हरी व्यवसायाचे नेतृत्व करत होते आणि अनेक महत्त्वाच्या बदलांमध्ये देखील ते सहभागी होते। झोमॅटोचे संस्थापक दीपेंदर गोयल आता कंपनीच्या 3 प्रमुख विभागांमध्ये थेट नेतृत्व करतील। यामध्ये फूड डिलिव्हरी, ब्लिंकिट आणि हायपरप्युअर यांचा समावेश आहे। याशिवाय ते गोइंग आउट या व्यवसायाकडे देखील लक्ष देत आहेत, ज्यामध्ये रेस्टॉरंट बुकिंग आणि झोमॅटो लाईव्ह या इव्हेंट्सचा समावेश आहे। झोमॅटो आता CEO मॉडेलकडे वळत आहे, ज्यामध्ये प्रत्येक कंपनी स्वतंत्र CEO ऐवजी संस्थापकाच्या थेट देखरेखीखाली असेल। यामुळे निर्णय घेण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होईल आणि व्यवसाय वाढायला मदत होईल। दीपेंदर गोयल यांच्या मते आम्ही आता वन झोमॅटो या दृष्टिकोनाकडे वाटचाल करत आहोत। झोमॅटो सध्या वाढीच्या टप्प्यात आहे। विशेषतः ब्लिंकिट आणि हायपरप्युअर सारख्या व्हर्टिकल्समध्ये बरीच कामं केली जात आहेत। दीपेंदर गोयल यांच्या नेतृत्वाखाली कंपनी अधिक ग्राहक केंद्रित, तंत्रज्ञानावरती आधारित आणि कार्यक्षम बनण्याचा प्रयत्न करेल। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं झोमॅटोमध्ये वेगवेगळे जे CEOs आहेत तर त्यातले काही लोक राजीनामा देत आहेत। ही गोष्ट जरी चांगली नसली तरी जे संस्थापक आहेत दीपेंदर गोयल हे स्वतः प्रत्येक ठिकाणी लक्ष घालत आहेत, ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।